नमस्कार. स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचा अभ्यास आपण सध्या करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील उदाहरणे सोडवलेली आहेत. सम सॉल्व्ह केलेले आहेत. आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आज आपल्याला तीच सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला वर्ड प्रॉब्लेम मध्ये सोडवायची आहेत. म्हणजेच काय, वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन्स हे आपल्याला पाहिजे. तर वर्ड प्रॉब्लेम्स कसे तयार होतात, वर्ड प्रॉब्लेम्स जर दिला असेल तर तो सोडवायचा कसा, त्यासाठी कोणत्या स्टेपचा वापर करायचा आहे हे सुरुवातीला आपण पाहू. तर पहा मग, while solving world problems, converting the given information into mathematical form. पहिल्यांदा जी दिलेली माहिती असते, इन्फॉर्मेशन दिलेली असते वर्ड प्रॉब्लेम मध्ये, तिला पहिल्यांदा कन्वर्ट करायचे. कशामध्ये? मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे इज अन इम्पॉर्टंट स्टेप इन दिस प्रोसेस. त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप कोणती आहे, तर ती मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये तिला कन्वर्ट करणे ही पहिली स्टेप सगळ्यात महत्वाची आहे. In the following flowchart, the procedure for finding solutions of word problems is given. खाली काही स्टेप दिलेली आहे. त्या स्टेप मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हे सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे वर्ड प्रॉब्लेम. बघू आपण. रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. पहिल्यांदा तो वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि तो समजून घ्या. प्रश्न नीट वाचायचा आणि तो समजून घ्यायचा. वाचल्यानंतर तो समजल्यानंतर पुढे काय करायचे, देन फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीच्या आधारे यूज प्रॉपर व्हेरिएबल्स फॉर गिवन क्वांटिटी. त्यामध्ये ज्या क्वांटिटी तुम्हाला दिल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही व्हेरिएबल मानायचे, वापरायचे. व्हेरिएबल चलांचा वापर करायचा, व्हेरिएबल तुम्ही गृहीत धरायचे आहे, त्यांचा वापर करायचा. नेक्स्ट स्टेप, फॉर द मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स फ्रॉम अबोव्ह व्हेरिएबल्स. त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आणि व्हेरिएबलचा वापर करून मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स आपण काय करायचे, फॉर्म करायची आहेत. मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स फॉर्म केल्यानंतर पुढे काय करायचं, यूज सुटेबल मेथड टू सॉल्व द इक्वेशन्स. इक्वेशन सॉल्व करण्याच्या जे मेथड आहेत त्यातली योग्य अशी मेथड, तुम्हाला जी सोयीस्कर वाटते अशी मेथड तुम्ही त्या ठिकाणी वापरायची आहे. देन फाइंड द सोल्युशन्स. ती मेथड वापरून ती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची आहे. आणि सॉल्व करणे म्हणजे त्याचं सोल्युशन काढणे. सोल्युशन म्हणजे काय, त्यामध्ये असणारी जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढायचे. समजते का? नेक्स्ट स्टेप, substituting the values of the variables in both the equations verify your answer. म्हणजे त्या व्हॅल्यू त्या दोन्ही कुठे ठेवायचे, इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि व्हेरीफाय करायचे, पडताळा घ्यायचे की ते बरोबर आहे. अँड लास्ट, राईट द आन्सर. शेवटी आन्सर लिहायचे. ते आन्सर लिहिताना ते वर्ड मध्येच आन्सर लिहायचे. जे तुम्हाला विचारलेलं आहे तेच तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचं आहे. समजते?
बघा परत एकदा, ती पहिल्यांदा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कोणता प्रॉब्लेम, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो वर्ड प्रॉब्लेम मधले जे इन्फॉर्मेशन आहे ती मॅथमॅटिकल मध्ये फॉर्म करायची आहे. त्यानंतर काय करायचंय, तो प्रश्न नीट वाचायचा आणि तो समजून घ्यायचा. From the given information, use proper variables for given quantity. योग्य चलांचा वापर करायचा, व्हेरिएबलचा वापर करायचा. मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स काय करायचे, ते व्हेरिएबल पासून मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स तयार करायचे, फॉर्म करायचे. यूज सुटेबल मेथड टू सॉल्व द इक्वेशन. योग्य अशा पद्धतीचा वापर करून आपल्याला ते काय करायचे, इक्वेशन सॉल्व करायचे. फाइंड द सोल्युशन, सोल्युशन काढायचे. ते सोल्युशन जे मिळालेलं आहे ते व्हेरिएबलच्या ठिकाणी त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि व्हेरीफाय करायचे, आपले उत्तर बरोबर आहे का. आणि लास्ट, राईट द आन्सर, शेवटी उत्तर लिहायचं आहे. समजलं. मग हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते वर्ड प्रॉब्लेम कोणते, कशा कशावर आधारित असतात, कशा प्रकारचे असतात ते आपण पाहूया. वर्ड, टाइप्स ऑफ वर्ड प्रॉब्लेम. Now we will see various types of word problems. First type, that is problems regarding age. एजच्या संदर्भात, वयांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतात. वयांच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे दोन व्यक्तींची वयाचं रिलेशन दिलं जातं, एजचं रिलेशन दिलं जातं आणि त्या दोघांच्या एजची काहीतरी ऍडिशन, सबट्रॅक्शन असं काहीतरी दिले जातं आणि त्याच्या आधारे त्या दोघांच्या एज विचारले जातात. असे एज प्रॉब्लेम्स काही असतात. सेकंड टाइप, प्रॉब्लेम्स रिगार्डिंग नंबर्स. प्रॉब्लेम्स रिगार्डिंग नंबर्स, संख्यांच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असतात. दोन नंबर दिले जातात, त्या दोन नंबर मध्ये काहीतरी रिलेशन दिलं जातं आणि त्या रिलेशनच्या आधारे इक्वेशन्स तयार करायचे असतात आणि ती सॉल्व करून ते दोन नंबर आपल्याला काढता येऊ शकतात. नेक्स्ट टाइप, that is problems based on fractions. अपूर्णांकाच्या संदर्भात सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन, त्याच्या संबंधात काही रिलेशन दिलं जातं आणि त्याच्या आधारे बाय युजिंग दिस गिवन इन्फॉर्मेशन यू मेक द टू फॉर्म द इक्वेशन्स. इक्वेशन्स तयार करायचे असतात आणि ती सॉल्व करायची असतात. नेक्स्ट टाइप, that is problems based on money transactions. पैशाच्या व्यवहारासंबंधी काही उदाहरणे दिलेली असतात. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज. ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज, सपोज अ ट्रायंगल, ट्रायंगल मध्ये साइड मध्ये काहीतरी रिलेशन दिलं जातं, अँगल मध्ये काहीतरी रिलेशन दिलं जातं, साइड आणि एरिया यामध्ये काहीतरी रिलेशन जातं, साइड अँड पेरिमीटर यामध्ये काहीतरी रिलेशन दिलं जातं आणि त्याच्या आधारे मग ते ट्रायंगल असो, क्वाड्रिलॅटरल असो, क्वाड्रिलॅटरल मध्ये पॅरलेलोग्राम असेल, त्याशिवाय पॅरलेलोग्राम असेल किंवा स्क्वेअर असेल किंवा ट्रॅपेजियम असेल किंवा आणखी कुठला असेल, ते जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्यामध्ये काही रिलेशन केले जातात, त्याच्या आधारे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू काढायच्या असतात. आणि लास्ट, that is problems based on speed, distance, time. वेग, अंतर आणि वेळ यांच्या रिलेशन काही दिले जातात. एकमेकाचे रिलेशन काय असतं माहिती आहे आपल्याला,
डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, स्पीड इंटू टाइम याचा आधार घेऊन आपल्याला ती उदाहरणे सोडवायची असतात. तर अशा प्रकारे हे टाइप्स ऑफ वर्ड प्रॉब्लेम, अशा एवढ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण पाहू की दिलेली गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे, दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण त्याचं मॅथमॅटिकल कन्व्हर्शन कसं केलं जातं ते आपल्याला पाहिजे. ऍक्टिव्हिटी. देर आर instructions written near the arrows in the following diagram. From this information, form suitable equations and write in the boxes indicated by arrows. Select any two equations from these boxes and find their solutions. Also, verify the solutions by taking one pair of equations at a time. How many pairs can be formed? Discuss the solutions for these pairs. बघा या ठिकाणी ही काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे. ही इन्फॉर्मेशन पहिली सगळ्यात महत्वाची. काय म्हणतो रे हा? आय एम अ रेक्टँगल. कोण आहे हा? रेक्टँगल आहे. तो सांगतो की मी स्वतः रेक्टँगल आहे. माय लेंथ इज एक्स युनिट अँड ब्रेथ इज वाय युनिट. मी रेक्टँगल आहे, माझी लेंथ एक्स युनिट आहे आणि माझी ब्रेथ ही वाय युनिट आहे असं तो सांगतो. ठीक आहे. त्याने सांगितलंय स्वतःबद्दल मी कोण आहे आणि माझी लांबी किती आहे आणि माझी रुंदी किती आहे, हे दोन गोष्टी त्याने सांगितल्या. मग त्याच्या आधारे हा एरो दिलाय. हा एरो दिला. काय विचारले? सम ऑफ माय लेंथ. तो म्हणतो काय? सम ऑफ माय लेंथ अँड ब्रेथ इज 36. माझी लेंथ आणि ब्रेथ यांची सम किती आहे? 36 आहे असं तो सांगतो. तो म्हणजे कोण? रेक्टँगल. सम ऑफ माय लेंथ अँड ब्रेथ. त्यानं अगोदर सांगितलेलं आहे मी रेक्टँगल आहे आणि माय लेंथ इज एक्स आणि माय ब्रेथ इज वाय. म्हणजे तो एक्स ही लेंथ, वाय ही ब्रेथ यांची सम त्यानं सांगितली एवढी आहे. किती आहे? 36. म्हणजे तिथं काय लिहू रे मी? लेंथ प्लस ब्रेथ इक्वल टू 36. But length is here x and breadth is here y. Therefore, x plus y equal to 36. लिहू का इथं? x plus y equal to 36. म्हणजे दिलेली गिवन इन्फॉर्मेशन आहे इथं. दिस इज अ गिवन इन्फॉर्मेशन. याच्या आधारे, या माहितीच्या आधारे आपण काय केलंय? मॅथमॅटिकल फॉर्म केलंय. हे टाकलंय आपण, गणितीय रूपांतर केलंय त्याचं. एक्स प्लस वाय इक्वल टू 36. समजते का? समजले? ठीक आहे. पुढे बघा, तोच काय सांगतो? आय एम अ रेक्टँगल. माय लेंथ इज एक्स युनिट अँड ब्रेथ इज वाय युनिट. The difference between my length and breadth is 6 units. तो स्वतः सांगतोय कोण? रेक्टँगल. आय एम रेक्टँगल. माय लेंथ इज एक्स, ब्रेथ इज वाय. द डिफरन्स बिटवीन माय लेंथ अँड ब्रेथ इज 6 युनिट. इथं सम होती म्हणून काय केलं? प्लस केला. डिफरन्स आहे. डिफरन्स म्हणलं की नेहमी सबट्रॅक्शन करायचं आहे. सम म्हणलं की नेहमी ऍडिशन करायचंय. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन आहे. कुणाचं? लेंथ अँड ब्रेथचं. लेंथ किती आहे? एक्स. ब्रेथ किती आहे? वाय. म्हणजे एक्स मायनस वाय किती दिलंय? 6. इथं काय लिहिणार मग? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. समजते?
ही इन्फॉर्मेशन आहे आपला गिवन इन्फॉर्मेशन. बाय युजिंग दिस गिवन इन्फॉर्मेशन we form this equation, that is the mathematical form. हे दोन इक्वेशन आम्हाला सॉल्व करता येतील नाही. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करता कशी करणार रे? डिस्कस करायला सांगितलं आपल्याला. डिस्कस द, याच्याबद्दल आपल्याला काय करायचंय? डिस्कस करायचं. काय करू शकतो? इथं प्लस वाय आहे, इथं मायनस वाय आहे. या दोन इक्वेशनची जर आपण ऍडिशन केली तर प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. काय शिल्लक राहतो मग? एक्स प्लस एक्स, 2x equal to 36 plus 6, that is 42. 2x equal to 42. Divide both sides by 2. Therefore, x is equal to 21. Length किती आली? 21. ती यात ठेवली तर y equal to 36 minus 21 किती येतंय? 50. Length is 21 and breadth is 15. हे येऊ शकते. अजून काही इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, त्याच्या आधारे आपण या ठिकाणी इक्वेशन लिहायचंय. आय एम अ रेक्टँगल, माय लेंथ इज एक्स युनिट अँड ब्रेथ इज वाय युनिट. इफ द ब्रेथ इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ट्वाइस द लेंथ, द आन्सर इज 27. बघा, ब्रेथ ही सबट्रॅक्ट केली म्हणजे मायनस केली. कशातून? फ्रॉम. फ्रॉम म्हणजे कशामधून? ट्वाइस द लेंथ, लेंथची ट्वाइस, दॅट इज द 2 टाइम्स ऑफ लेंथ. लेंथ किती आहे रे इथं? एक्स, त्याची ट्वाइस म्हणजे किती? 2x. त्यातून सबट्रॅक्ट करायचंय मायनस. कोण सबट्रॅक्ट करायचंय? ब्रेथ, दॅट इज वाय, दॅट इज 2x मायनस वाय इक्वल टू, दिले आन्सर इज 27. कसं येणार मग? 2x minus y is equal to 27. ठीक है? 2x minus y equal to 27. Last here, my breadth is, I am a rectangle, my length is x unit and breadth is y unit. My breadth is 5 upon 7 times of the length. My breadth is, breadth कुठले आहे? y. y is, that is y is equal to 5 upon 7 times, times म्हणले की मल्टिप्लाय करायचं, of the length, length is here x, that is y equal to 5 upon 7 into x. समजते का? तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन दिलेली असते. Using this given information, we form the equation, that is mathematical form. If these two equations are solved, we get here value of x and y, that is x is the length, y is the breadth. ही दोन इक्वेशन सॉल्व केली तरी सुद्धा उत्तर तेच येणार आहे, वेगळं येणार नाही. समजले? तर आज आपण काय पाहिले? वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना कोणत्या स्टेप्स वापरायच्या, कोणत्या क्रमाने जायचं, कशा स्टेप वाईज पुढे पुढे जायचं. त्यानंतर टाइप्स ऑफ वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहिलेला आहे. आणि एक ऍक्टिव्हिटी म्हणून वर्ड प्रॉब्लेमचं रूपांतर मॅथमॅटिकल कन्व्हर्शन कसं केलंय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर याचा अभ्यास करा. आज पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रत्यक्ष प्रॅक्टिस 5.2 मधील वर्ड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.